नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकर यांनी त्यांच्या एका पोस्टमधून त्यांच्या अनुभवांवर आधारित फार सुंदर विचार मांडला आहे, ज्याचा विचार आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. तेव्हा आजच्या आनंदी कट्ट्यावरून डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकर यांची पोस्ट तुमच्याशी शेअर करते. ओपीडीत येणाऱ्या अनेक मुलांचा जन्म अशा काळात झालाय ना की त्यांनी आईच्या चेहऱ्यापेक्षा आधी मोबाईलचं स्क्रीन बघितलंय, अंगाई गीतापेक्षा आधी यूट्यूबवरच्या जिंगल्स ऐकले आणि खेळण्यापेक्षा आधी टच स्क्रीनवर बोटं फिरवायला शिकलेत. इतिहासात पहिल्यांदाच अशी पिढी जन्माला आली आहे की जिच्या आयुष्याच्या पहिल्या दिवसापासून डिजिटल जग तिच्याबरोबर आहे. इंटरनेट त्यांच्यासाठी शोध नाही आहे, ते त्यांचं नैसर्गिक वातावरण आहे. पूर्वीचे पालक मुलांना शांत करण्यासाठी अंगाई घाणायचे बघा, पण आज अनेक पालक मुलांना मोबाईल देतात. 6-7 महिन्याचं बाळसुद्धा स्क्रीनवर बोट फिरवतं, व्हिडिओ बदलतं, जाहिरात स्किप करतं. पण त्याच वयात चेहऱ्यावरचे भाव वाचणं, नजरेला नजर देणं, आवाजातली भावना ओळखणं ही कौशल्य मात्र त्याची मागे पडतात. बालमानसशास्त्रात याला सर्व अँड रिटर्न इंटरॅक्शन म्हणतात. बाळ एखादा आवाज काढतं, आई प्रतिसाद देते, बाळ पुन्हा हसतं, आई पुन्हा बोलते. अशा छोट्याशा संवादातून मेंदूत लाखो न्यूरल जोडण्या तयार होत असतात. स्क्रीन हा संवाद देत नाही, तो फक्त उत्तेजना देतो. अनेक पालक म्हणतात, डॉक्टर 1 मिनिटसुद्धा एका जागी बसत नाही. यामागे फक्त हट्टीपणा नसतो काही. यूट्यूब शॉर्ट्स, रील्स, वेगानं बदलणारी दृश्य, सतत नवे रंग, सतत नवे आवाज, यामुळं मेंदूला सतत नवीन उत्तेजनांची सवय लागते. मग शाळेतल्या शिक्षकांचं शांतपणे शिकवणं त्याला कंटाळवाण वाटतं. पुस्तकातलं एक पान वाचणं अवघड वाटतं. हे प्रत्येक मूल आजारी आहे म्हणून नाही, तर त्यांच्या मेंदूची सवय बदलली. पूर्वी मुलांना बघा वाट बघावी लागायची. जंगल बुक बघायचं म्हटलं किंवा कार्टून बघायचं म्हटलं तर रविवारपर्यंतची वाट बघावी लागायची. खेळण्यासाठी मित्र जमण्याची वाट बघावी लागायची. आणि आज एका क्लिकवर सगळं काही, खाणं, खेळ, गाणी, चित्रपट, माहिती, सगळं अगदी आत्ताच. मानसशास्त्रात याला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणतात. वारंवार तात्काळ समाधान मिळाल्यावर विलंब सहन करण्याची मानसिक क्षमता कमी होत जाते. म्हणून मुलांना काही छोट्याशा नाही या शब्दानंही प्रचंड राग येतो. पूर्वी गुडघ्यावर खरचटलेली जखम बालपणाचं पदक मानलं जायची. आज अनेक मुलांच्या बोटांवर गेमिंगची गती आहे, पण झाडावर चढण्याचा अनुभव नाही आहे, ती धडपड नाही आहे. धावण्यापेक्षा स्वाईप करणं त्यांना जास्त सोपं वाटतं. पण याचा परिणाम फक्त शरीरावर नाही, तर मनावर सुद्धा होतो. मैदानी खेळ मुलांना शिकवतात हार स्वीकारणं, जिंकूनही नम्र राहणं, वाद मिटवणं, संघभावना, स्वतःचे भाव नियंत्रित करणं. ही सारी जीवन कौशल्य स्क्रीन काही शिकवत नाही. मी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा ओपीडीत रडणारी मुलं दिसायची. आता अनेकदा रडत नाही, कारण मोबाईल सुरू असतो ना. इंजेक्शन देतानाही मुलांचं लक्ष स्क्रीनवर असतं. पहिल्या नजरेला हे पालकांसाठी सोयीचं वाटतं, पण डॉक्टर म्हणून मला प्रश्न पडतो, वेदना विसरण्याची कला शिकतायत की प्रत्येक अस्वस्थतेपासून पळण्याची? तंत्रज्ञानाला दोष देणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे, पण ते योग्य नाही. आजची मुलं खरं ना विलक्षण बुद्धिमान आहेत. त्यांना शोधणं अवघड वाटत नाही. नवीन ॲप शिकण्यासाठी त्यांना सूचना लागत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, कोडिंग, डिजिटल सर्जनशीलता, यात ही पिढी अफाट क्षमता दाखवते. मोबाईल हा पालकांचा पर्याय नाही. मुलांना कंटाळू द्यायला हवं. सर्जनशीलतेचा जन्म अनेकदा कंटाळ्यातूनच होतो. जेवताना, झोपण्यापूर्वी, कुटुंबियांशी संवादाच्या वेळी स्क्रीन टाळत मुलांसोबत दररोज काही वेळ निखळ संवादासाठी राखून ठेवायलाच हवा. पुस्तक, गोष्ट, चित्रकला, मैदानी खेळ आणि प्रत्यक्ष मैत्री यांना स्क्रीन इतकंच महत्त्व द्यायला हवं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांवर नियम लादण्यापूर्वी मोठ्यांनी स्वतःच्या स्क्रीन सवयीचा विचार करायला हवा. मुलं बोलणं कमी आणि आपलं वागणं जास्त शिकत असतात.
प्रत्येक पिढीवर टीका झाली आहे. रेडिओ आला तेव्हा चिंता व्यक्त झाली, TV आला तेव्हाही, इंटरनेट आले तेव्हाही. म्हणून जनरेशन अल्फा ही काही बिघडलेली पिढी आहे असं म्हणणं अन्यायकारक ठरेल. ही पिढी वेगळी आहे आणि वेगळेपण समजून घेणं हीच आपली जबाबदारी आहे. आता प्रश्न एवढाच आहे, या मुलांना आपण फक्त स्क्रीन टच शिकवणार आहोत की मानवी स्पर्शही देणार आहोत? कारण भविष्यातली सर्वात मोठी स्पर्धा कृत्रिम बुद्धिमत्तेची नसेल, ती मानवी संवेदनशीलता जपण्याची असेल. म्हणूनच श्रोते हो, या विचाराचा आपण वेळीच विचार करायला हवा आणि योग्य विचार करून त्याचा आचारही करायला हवा. पटतंय ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.